नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील तासाला आपण माहितीपत्रक या उपयोजित घटकातला काहीसा भाग आपण अभ्यासलेला होता. यामध्ये माहितीपत्रकाचं प्रास्ताविक, माहितीपत्रकाचे स्वरूप आणि माहितीपत्रकाची गरज हा भाग आपण पाहिलेला होता. त्यानंतरचा पुढचा भाग जो असेल तो म्हणजे माहितीपत्रकाची रचना हा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. या माहितीपत्रकाच्या रचनेची जी वैशिष्ट्ये असतील ती वैशिष्ट्ये आज आपण पाहायची आहेत. चला तर बघूयात माहितीपत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये. यामधील पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते आहे माहितीला प्राधान्य देणे. यामध्ये माहितीपत्रकाला प्राधान्य देण्याचं नावच माहितीपत्रक असल्यानं माहितीपत्रकातून माहिती ही सर्वात जास्त प्राधान्य दिलं जातं. ज्या हेतूने माहितीपत्रक तयार केलं जातं त्या हेतूशी सुसंगत अचूक माहिती दिली गेली पाहिजे. माहिती आटोपशीर, संक्षिप्त असावी. संस्थेशी संबंधित अत्यावश्यक आणि कायदेशीर माहिती म्हणजेच उदाहरणार्थ संस्था नोंदणी क्रमांक, संस्था नोंदणी दिनांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल, वेबसाईट, संस्थेचं बोधचिन्ह, घोषवाक्य, पत्ता, पदाधिकाऱ्यांची नावे, कामकाजाची वेळ इत्यादी सर्व माहिती ही माहितीपत्रकात दिली गेलीच पाहिजे. मुख्य म्हणजे माहितीपत्रकातील माहिती ही वस्तुनिष्ठ, सत्य आणि वास्तवच असली पाहिजे. तिच्यात अतिशयोक्ती किंवा चुकीची माहिती ही असता कामा नये. माहितीपत्रकातील माहिती ही वाचनीय असली तरी चालेल, तथापि त्यात माहितीचा अतिरेक मात्र नसावा. मग आपण ज्यावेळेस माहितीपत्रक तयार करतो त्यावेळेस त्या माहितीपत्रकातील जी माहिती आपण देणार आहे ती माहिती सर्वात चांगली माहिती आपण तिथं देणं गरजेचं आहे. पण ज्या हेतूनं आपण माहितीपत्रक तयार करतोय नक्की आपला हेतू काय आहे, त्याच्याशी सुसंगत, त्याच्याशी मिळती जुळती अशी माहिती आपल्याला माहितीपत्रकात देणं क्रमप्राप्त ठरतं. समजा एखाद्या संस्थेचं माहितीपत्रक आपल्याला तयार करावायचं असेल तर त्या माहितीपत्रकामध्ये संस्थेचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक, त्यानंतर ज्या दिवशी संस्थेची नोंदणी झाली तो नोंदणी दिनांक, त्याचबरोबर मोबाईल नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक, संस्थेचा ईमेल ID, त्याबरोबर संस्थेचं बोधचिन्ह काय आहे, घोषवाक्य काय आहे, संस्थेचा पत्ता, कुणाच्या नावानं आपण ते माहितीपत्रक काढतोय तो कोण अधिकारी आहे, त्या पदाधिकाऱ्याचं नाव आणि कामकाजाची वेळ इत्यादी सर्व माहिती आपल्याला प्रामुख्यानं माहितीपत्रकात देणं क्रमप्राप्त ठरतं. तरच आपलं माहितीपत्रक हे योग्य पद्धतीचं होऊ शकतं. आता जे आपण माहितीपत्रक काढणार आहोत त्या माहितीपत्रकाची उपयुक्तता काय आहे तो भाग आपल्याला पाहायचा आहे. रचनेच्या वैशिष्ट्यामध्ये उपयुक्तता हा दुसरा भाग आपण पाहतोय. आता आपलं माहितीपत्रक उपयुक्त, परिणामकारक कसं होईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. वाचून झाल्यानंतर ते चुरगाळून फेकून न देता जपून ठेवण्याची, वापरण्याची इच्छा झाली पाहिजे. असं उपयोगमूल्य माहितीपत्रकाला केव्हा प्राप्त होईल तर जेव्हा माहितीपत्रकात वाचकाच्या, ग्राहकाच्या जिव्हाळ्याची माहिती दिली जाते तेव्हा. आता माझ्या दैनंदिन जीवनातील समस्या, अडचणी, प्रश्न यांच्या सोडवणुकीसाठी हे माहितीपत्रक मला उपयोगी पडेल असं ज्यावेळेस ग्राहकाला वाटायला लागेल त्याच वेळेस ग्राहकाच्या दृष्टीनं ते माहितीपत्रक उपयुक्तच आहे. म्हणजेच काय तर माहितीपत्रकातील तुमच्या पालेभाज्यांवर अतिरिक्त कीटकनाशके मारले आहेत का, किंवा दुधातली भेसळ ही कशी ओळखाल, अशा वाक्यांकडे वाचकांचं लक्ष वेधलं गेलं की शहरी व्यक्तींनाही या कृषी प्रदर्शनाविषयीच्या माहितीपत्रकाबद्दल अपूर्तता वाटेल, ते उपयोगी वाटू लागेल. म्हणजे ज्यावेळेस आपण माहितीपत्रक तयार करतो त्यावेळेस ते माहितीपत्रक वाचकांच्या हातात आपण देणार आहे. मग ते दिलेलं माहितीपत्रक
वाचकांनी दीर्घकाळ व्यवस्थित जपून ठेवलं पाहिजे किंवा त्याच्या दैनंदिन ज्या काही अडचणी असतील या अडचणींमध्ये हे माहितीपत्रक उपयुक्त ठरलं पाहिजे. माहितीपत्रकातली माहिती जर योग्य नसेल, ती क्रमाने नसेल, तर त्या माहितीपत्रकाला वाचक वर्ग हा पाहिजे तेवढं प्राधान्य देत नाही आणि मग आपलं माहितीपत्र फक्त 1-2 मिनिटं पाहिलं जातं आणि नंतर कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकून दिलं जातं. मग आपलं माहितीपत्रक त्याच्या जवळ असावं, त्या माहितीपत्रकाचा त्याला आणि त्याचे जे काही इतर नातेवाईक असतील, इतर मित्रमंडळी असतील, या सर्वांना त्या माहितीपत्रकाचा चांगलाच उपयोग होईल अशी माहिती आपल्याला त्यामध्ये देणं हे क्रमप्राप्त ठरतं. म्हणजेच माहितीपत्रकाची उपयुक्तता किती आहे याच्यावरून ज्या प्रॉडक्टबद्दलची माहिती असेल किंवा ज्या गोष्टीबद्दलची माहिती असेल ती गोष्ट किंवा ते प्रोडक्ट समाजामध्ये टिकून राहण्यास मदत करतं. म्हणजे सर्वसाधारण जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरी आज सकाळच्या वेळेस दूधवाला येतो. तो दूध आपल्याला देऊन जातो. मग या दुधामध्ये पाणी किती आहे, दूध किती आहे याचा आपल्याला अंदाज बांधता येत नाही. आपण तो अंदाज बांधतो तो त्या दुधाच्या हमी भावावरून. म्हणजे 50 रुपये लिटर दूध असेल तर चांगलं दूध आहे, 55-60 रुपये लिटर दूध असेल तर उत्कृष्ट दूध आहे आणि 30 रुपये लिटर दूध असेल तर पाणी मिक्स दूध आहे असा आपण अंदाज बांधतो. पण नक्की दुधामध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे किंवा दुधामध्ये इतर कुठल्या घटकांची भेसळ केली आहे का, ती सर्वसामान्य व्यक्तींनी कशी ओळखायची याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. मग अशी माहिती असणारं माहितीपत्रक जर आपल्या हातामध्ये पडलं तर आपण सुद्धा आपल्या घरी येणारं रोजचं जे दूध असेल या दुधामध्ये कुठल्या घटकांची भेसळ केली आहे किंवा किती प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे हे आपण घरच्या घरी सुद्धा ओळखू शकतो. हे ओळखण्याचं कौशल्य आपल्याला का प्राप्त झालं तर त्या दुधातली भेसळ ओळखा हे जे माहितीपत्रक आहे ते ज्यावेळेस आपल्या हातामध्ये पडलं त्याच वेळेस आपल्याला दुधातली भेसळ कशी ओळखायची ही गोष्ट माहीत झाली. म्हणजेच ते माहितीपत्रक आपल्यासाठी उपयुक्त ठरलं आणि मग आपण याच माहितीपत्रकाचे फोटो वगैरे काढून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण इतर ठिकाणी टाकतो किंवा ती माहिती आपण लिहून पाठवतो किंवा ते माहितीपत्रक खिशात ठेवून इतरांना आपण दुधातली भेसळ कशी ओळखायची याच्याबद्दल माहिती सांगतो. तसंच शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांच्या जे काही शेतातला पालेभाज्या असेल किंवा जे पीक असेल या पिकांवर अनेक प्रकारचे कीड पडते. मग या किडीसाठी उपयुक्त औषध कोणतं, कुठल्या औषधानं ती कीड मारली जाईल यासाठी त्या प्रोडक्टच्या ज्या कंपन्या असतील त्या कंपन्या तशा प्रकारचं माहितीपत्रक म्हणजे जाहिरात तयार करतात आणि ते शेतकरी वर्गापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. एखाद्या शेतकऱ्याच्या हातामध्ये ते माहितीपत्रक पडालं, त्याची उपयुक्तता शेतकऱ्याला कळाली की तो शेतकरी तेच माहितीपत्रक दुकानदाराला किंवा आपले जे काही इतर स्नेही सोबती शेतकरी असतील त्यांना तो दाखवतो आणि त्यांचंही या किडीपासून त्या कीटकनाशकांपासून पिकाचं रक्षण करण्यास सांगतो. म्हणजे माहितीपत्रकाची उपयुक्तता किती आहे याच्यावरून माहितीपत्रक समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांवर किती परिणाम करू शकतं हे आपल्याला कळेल. आता या माहितीपत्रकातला तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वेगळेपण. आता इतरांच्या माहितीपत्रकापेक्षा आपलं माहितीपत्रक वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण कसं असेल याची काळजी आपण घेतली पाहिजे. हे वेगळेपण माहितीपत्रकाच्या मजकुरात आणि रचनेत आपण आणलं पाहिजे. इतरांपेक्षा वेगळी, नवीन, रोचक अशी उपयोगी माहिती देणं आणि वेगळा लेआउट, वेगळा आकार, वेगळी रचना आणि वेगळा दृष्टिकोन ठेवणं याद्वारे माहितीपत्रकाला वेगळेपण आपल्याला आणता येतं. आता ज्यावेळेस आपण माहितीपत्रकाचं वेगळेपण दाखवणार आहोत त्यावेळेस त्या माहितीपत्रकातली माहिती तर उपयुक्त आहेच आहे, परंतु ती माहिती ही कोणत्या अक्षरामध्ये, ज्याला आपण अक्षरांचा फॉन्ट म्हणतो, साईज म्हणतो, कोणत्या साईजमध्ये ते लिहिलेलं आहे, त्या कीटकनाशकाचं औषधाचं नाव हे मोठ्या ब्रॉड फॉन्टमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याची जी काही माहिती असतील त्या माहितींचे प्रत्येकाचे वेगवेगळे मुद्दे, त्यानंतर एखादा डायग्राम असेल, आकृती असेल तर ती तिथं काढणं, त्याची एक वेगळ्या प्रकारची रचना,
कडेची जी काय बॉर्डर असेल, लेआउट असतील, या सगळ्या गोष्टी त्या माहिती पत्रकामध्ये असणं गरजेचं आहे. कारण वेगळेपण हे आपल्याला या गोष्टीतूनच जाणवतं. ते लोकांना ते बघितलं की ते माहिती पत्रक जवळ ठेवावं असं वाटलं पाहिजे. ते टाकून देण्याची इच्छा त्यांची झाली नाही पाहिजे. उदाहरणार्थ आपण बघतो की आता थोडीशी लॉकडाऊन संपल्यामुळे लग्नसराई जोरात चालू आहे. आता या लग्नसराईमध्ये आपल्याला घरी लग्नपत्रिका येतात. आता काही लग्नपत्रिका या ₹2, ₹3 किमतीच्या असतात, काही ₹5, ₹10, ₹50, काही ₹100, ₹500 असतात. मग ज्यावेळेस आपण या लग्नपत्रिका पाहतो तर त्या लग्नपत्रिकेतले जे काही विशिष्ट फॉन्ट असतील ते आपण पाहतो. वरती गणपतीचं चित्र असेल ते आपल्याला आवडलं, किंवा एखाद्या कुठल्याही देवतेचं चित्र असेल ते आपल्याला आवडलं की ते लग्न होईपर्यंत आपण पत्रिका जपून ठेवतो आणि त्यानंतर ते कात्रण काढून ठेवतो. का आत्ताच्या काळामध्ये आता 3D पत्रिका आलेल्या आहेत. मग त्या 3D पत्रिका अजून ग्रामीण भागांमधल्या लोकांपर्यंत नसतील कदाचित, परंतु अशा 3D पत्रिका ज्या असतील त्या 3D पत्रिका लोकांचा एक आकर्षक असा केंद्रबिंदू बनलाय. लोकांना त्या आवडतात. मग त्यामध्ये जो काही नवरा मुलगा असेल, नवरी मुलगी असतील त्यांचे फोटो टाकणं वगैरे, किंवा छोटे निमंत्रक असतील त्यांचे फोटो टाकणं, या सगळ्या गोष्टी पत्रिकेमध्ये केल्या जातात. मग एखाद्या नातेवाईकाला ती पत्रिका दिली गेली, त्या नातेवाईकांना दिल्या गेलेल्या पत्रिकेमध्ये त्यांच्या एखाद्या लहान बाळाचा फोटो वगैरे त्याच्यामध्ये टाकलेला असेल तर ती पत्रिका तो वर्षानुवर्षे जपून ठेवतो. तो त्याला केराच्या टोपलीमध्ये टाकून देत नाही किंवा कचरापेटीत टाकून देत नाही. त्याला तो वर्षानुवर्षे तो जतन करून ठेवतो. का? कारण ती जी लग्नपत्रिका असेल त्या पत्रिकेमध्ये छोट्या निमंत्रकामध्ये त्यांच्या नातवाचा किंवा त्यांच्या मुलाचा मुलीचा छोटा फोटो आहे. म्हणजे साहजिकच काय की त्यांना तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. म्हणजे एक वेगळेपण. लग्नपत्रिका सगळ्या असतातच, वधू असेल, वर असेल, त्यांची नावं, पाहुण्यारावळ्यांची नावं, हे सगळं त्यामध्ये असतंच. परंतु त्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणून आपण इतर लग्नपत्रिकेपेक्षा ती लग्नपत्रिका आपण जपून ठेवण्यास प्राधान्य देतो. म्हणजेच काय की जे माहिती पत्रक आहे, या माहिती पत्रकाला एक वेगळेपण देणं खूप गरजेचं आहे. ते वेगळेपण जर आपण व्यवस्थित दिलं तर खऱ्या अर्थानं हे माहिती पत्रक उत्कृष्ट होऊ शकेल. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे आकर्षक मांडणी, लेआउट. या माहिती पत्रकातील माहितीची मांडणी ही आकर्षक असली पाहिजे. मांडणी सरधोपट असू नये. माहिती पत्रक हे दिसताक्षणी ते वाचावेच असे वाटले पाहिजे. त्याचा कागद हा दर्जेदार असावा. छपाई रंगीत असावी. पहिलं पृष्ठ तर खूपच चित्त आकर्षक असावं. त्याचा आकार हा योग्य असावा. त्याचं शीर्षक, बोधवाक्य हे ठसठशीतपणे दिसणारं असावं. माहिती पत्रकाची मांडणी बोधक करण्यासाठी गरजेनुसार त्या क्षेत्रातले कुशल कलाकार, चित्रकार, संगणक तज्ज्ञ हे मदतीला आपल्याला घ्यावे लागतील. मग ज्यावेळेस आपण माहिती पत्रक बनवणार आहोत त्यावेळेस त्या माहिती पत्रकातली जी काही मांडणी असेल ही मांडणी आकर्षक असली पाहिजे. म्हणजे ती आपण जी काही माहिती मांडलेली आहे ती माहिती आपल्याला वाचावीशी अशी वाटली पाहिजे. त्या माहिती पत्रकाचा जो काही कागद आहे तो कागद हा उत्तम दर्जाचा असणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं पृष्ठ जे असेल हे चित्त आकर्षक म्हणजे अनेक चित्रांनी ते रंगवलेलं असावं. त्याचा योग्य आकार असावा. शीर्षक, बोधवाक्य हे ठसठशीत दिसणारं असावं. तिथं जे काही आपल्या अक्षरांचे फॉन्ट असतील हे फॉन्ट थोडेसे मोठे वगैरे असणं गरजेचं आहे. म्हणजे माहिती पत्रकातली जी काही माहिती असेल ही माहिती भरत असताना चांगला चित्रकार किंवा एकदम उत्कृष्ट असा कलाकार असेल किंवा एखादा संगणक तज्ज्ञ असेल की ज्या माध्यमातून ती जी काही माहितीपत्रक आपण बनवणार आहे ते माहितीपत्रक व्यवस्थित सुबक अशा रंगांमध्ये, लेआउटमध्ये त्याला बनवता आलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषाशैली. आता माहितीपत्रक जे असेल या माहितीपत्रकातली जी भाषाशैली आहे ती भाषाशैली कशी असली पाहिजे. आपण खूप छान अशी पत्रिका तयार करू, त्यामध्ये चित्र टाकू, जो मजकूर असेल तो मजकूर आपण लिहूयात. परंतु हा सगळा मजकूर लिहित असताना त्यातली भाषा जी असेल ही भाषा जास्त त्रोटक नसावी. ती सर्वसामान्यांना समजेल, उमगेल अशा स्वरूपाचीच भाषा
भाषा आपल्याला या माहिती पत्रकामध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच माहिती पत्रक केवळ पाहिलं जात नाही तर ते वाचलंही जातं. म्हणूनच ते वाचावेसे वाटावे यासाठी त्याची भाषा ही आकर्षक आणि वेधक असली पाहिजे. उदाहरणार्थ काय तर आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल. इथं तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळ नाही. एवढ्या 4 शब्दात सांगणं म्हणजे मनाला भिडणारी शब्दयोजनाच करणं होय. थोडक्यात काय तर भाषा शैलीत पालारिक नको तर मनाची पकड घेणारी अशी भाषा शैली आहे. बघा मित्रांनो, माहिती पत्रकातली जी भाषा आहे ती भाषा कमी शब्दात पण उत्कृष्ट दर्जाची असावी. कमी शब्दामध्ये वाचकांना त्या माहिती पत्रकातला किंवा त्या प्रोडक्टच्या पाठीमागचा जो गभित अर्थ आहे तो समजणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण माहिती पत्रक तयार केलं म्हणजे आपलं काम झालं असं नाहीये. तर ते माहिती पत्रक तयार केल्यानंतर ज्या व्यक्तींच्या हातामध्ये आपण माहिती पत्रक देणार आहोत त्या व्यक्तींनी आपलं माहिती पत्रक वाचलं पाहिजे. किंबहुना नुसतं वाचून उपयोग नाहीये तर त्या माहिती पत्रकाचा बोध त्या वाचक वर्गाला होणं खूप गरजेचं आहे. आता समजा त्यांनी सांगितलंय की एखाद्या माहिती पत्रकात आपल्याला कृषी पर्यटन केंद्राबद्दलची माहिती पाठवायची तर आपण लोकांना सांगताना सांगू की आमच्या कृषी पर्यटन केंद्रात तुम्ही राहायला या. तुम्ही राहायला आलात ना तर तुम्ही खूप सुखी व्हाल. कारण का इथं तुम्ही इतके रंगून जाल की तुम्हाला इथं दुःख करत बसायला वेळच मिळणार नाही. मग आता एवढं सगळं सांगण्यापेक्षा आपण एका वाक्यामध्ये त्यांना म्हणू शकतो ना की एवढी सगळी माहिती आता तणावाला वेळच नाही. पण तुम्हाला आता तणावाला वेळ नाहीये. तुमचा जो ताण तणाव असेल हा सगळा ताण तणाव निघून जाईल. किंचित सुद्धा ताण तणाव राहणार नाही. का राहणार नाही तर तुम्ही आमच्या या कृषी पर्यटन केंद्राला भेट द्या. म्हणजेच तणावाला इथं वेळ नाही याचा अर्थ काय की तुम्हाला इथं सुख मिळेल. कुठं सुख मिळेल कसं मिळेल तर या कृषी पर्यटन केंद्रामध्ये. म्हणजे एका शब्दाच्या एका वाक्याच्या माध्यमातून तणावाला वेळ नाही अशा 4 शब्दातच आपण हा सगळा अर्थ त्याच्यामध्ये टाकू शकतो. म्हणजे साहजिकच काय तर मनाला भिडणारी अशी शब्दयोजना आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माहितीपत्रक हे आटोपशीर असावं. माहितीपत्रक हे छोटंसं असावं. या माहिती पत्रकातली जी काही भाषा असेल ही भाषा सर्वसामान्य लोकांना समजेल उमजेल अशा मोजक्या शब्दामध्ये देणं गरजेचं आहे. ही भाषा शैली जी असेल याच्यामध्ये आपल्याला पाल्लाळिकता लावायची नाही. हे फापट पसारा आपल्याला माहिती पत्रकामध्ये लिहावायचा नाही. तुम्ही जर तसा फापट पसारा हा माहिती पत्रकामध्ये लिहिला तर आपलं माहिती पत्रक हे थोडंसं निकृष्ट दर्जाचं होतं आणि मग आपल्याला म्हणावासा त्या माहिती पत्रकाचा फायदा होत नाही. मित्रांनो, अशी 5 वैशिष्ट्य माहिती पत्रकाच्या रचनेबद्दल आपण पाहिलेली आहेत. यामध्ये माहितीला प्राधान्य देणं, उपयुक्तता, त्याचबरोबर वेगळेपण, आकर्षक मांडणी, लेआउट आणि भाषाशैली हे 5 घटक आपल्या माहिती पत्रकाच्या रचनेचे आहेत. आता माहिती पत्रक जे असेल या माहिती पत्रकासाठी आवश्यक असा मुद्द्यांचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे. पण ते सांगतात की समजा एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षापासून विज्ञान शाखा नव्याने सुरू करायची आहे. ही बाब जास्तीत जास्त प्रवेश उत्सुक विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचे. कारण तसं झालं तर विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी त्या कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधतील. तर मग कशी पोहोचवता येईल आपल्याला ही माहिती त्यांच्यापर्यंत तर अर्थातच आपल्या या माहिती पत्रकाच्या माध्यमातून. मग माहिती पत्रकाच्या माध्यमातून जर आपल्याला ही बाब पालकांपर्यंत पोहोचवायची असेल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी कोणकोणते मुद्दे आवश्यक आहेत जी आपण माहिती पत्रकात लिहिणार आहोत त्या मुद्द्यांचा आपण इथं विचार करणार आहोत.
म्हणजेच काय की नमुना दाखल तुम्हाला सांगितले की एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयात या नवीन वर्षापासून विज्ञान शाखा सुरू करावायची. जसं आता आपण या वर्षीपासून आपल्या महाविद्यालयामध्ये क्रॉप सायन्स हा इयत्ता 11वी आणि 12वी जो विषय सुरू केला आहे तो, मग आता क्रॉप सायन्स आपण सुरू करतोय म्हटल्यानंतर आपण त्याची पहिल्यांदा ॲडव्हर्टाईज केली, प्रत्येक गावामध्ये आपण त्याचे पॉम्पलेट लावले. शिवाय आपण क्रॉप सायन्स चालू करतोय, मग क्रॉप सायन्ससाठी कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मुद्दे आपण माहिती पत्रकावर छापले. शिवाय त्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं. आपल्या शाळेच्या इमारतीचा जो फोटो असेल, आपल्या शाळेचं नाव असेल किंवा जो लोगो असेल तो, हे सगळं आपण त्या माहिती पत्रकावर छापलेलं आहे. म्हणजेच काय, कारण माहितीपत्रक जे असेल हे माहितीपत्रक उत्कृष्टरित्या लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे इथं जसं म्हटलं की विज्ञान शाखा सुरू करायची आहे, तसं आपण तर यावर्षी क्रॉप सायन्स सुरू केलं. मग क्रॉप सायन्सचं आपण न्यू पॉम्पलेट काढलं, म्हणजेच माहितीपत्रक काढलं. मग या माहितीपत्रकामध्ये आपण विद्यार्थ्यांनी आपल्या क्रॉप सायन्स या विषयासाठी प्रवेश घ्यावा. मग त्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क कसा साधता येईल, कुठल्या गोष्टी आपल्याकडे क्रॉप सायन्ससाठी उपलब्ध आहेत, या सगळ्या मुद्द्यांचा विचार आपण आपल्या क्रॉप सायन्सच्या माहिती पत्रकामध्ये आपण केलेला आहे. म्हणजेच माहिती पत्रक जर उत्कृष्ट असेल तरच खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांवर त्या गोष्टींचा प्रभाव पडतो. आता या माहिती पत्रकामध्ये असणारे मुद्दे कोणते असावे लागतात, त्या मुद्द्यांचा आढावा आपण थोडक्यात घेऊयात. म्हणजे कोणते मुद्दे आपल्याला तिथं असणं गरजेचं आहे. पहिला मुद्दा असा आहे की कनिष्ठ महाविद्यालय ज्या शैक्षणिक संस्थेमार्फत चालवलं जातं त्या संस्थेचं बोधचिन्ह, बोधवाक्य, संस्थेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे. दुसरा मुद्दा आहे त्या संस्थेचं नाव, पत्ता, स्थापन वर्ष, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आणि वेबसाईट. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या विषयाची जाहिरात करतोय त्यावेळेस आपण त्या माहिती पत्रकावर आपल्या संस्थेचं नाव असणं गरजेचं आहे, संस्थेचं बोधचिन्ह, जसं आपल्या संस्थेचं बोधचिन्ह हे सरस्वती आहे, त्यानंतर बोधवाक्य आपलं विद्याविनय शोभते आहे, आणि मग पदाधिकाऱ्यांची नावे, जसं आपण आता आपलं क्रॉप सायन्सची जाहिरात आपण केली त्याखाली आपल्या संस्थेचे, आपल्या प्रशालेचे उपप्राचार्य जे असतील पांढरे सर, त्यांचं नाव, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण तिथं दिलेला आहे. म्हणजे संस्थेचं नाव असावं, पत्ता असावा, पदाधिकाऱ्यांचं नाव तिथं असावं, स्थापन वर्ष, आपली संस्था 1956 आहे, आपण तेही तिथं लिहिलेलं आहे. शिवाय दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट, ईमेल ID या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पत्रकामध्ये देणं खूप गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे की त्याच्यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव असावं, स्थापन वर्ष, मोबाईल क्रमांक आणि वेबसाईट. म्हणजे जसं आपण पदाधिकाऱ्यांची माहिती देतो तशीच आपण संस्थेची सुद्धा माहिती या माहिती पत्रकामध्ये देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर संस्था आणि कनिष्ठ महाविद्यालयास असलेली शासकीय मान्यता, मंजुरी विषयक संक्षिप्त माहिती. जसं की आपण आता यावर्षी आपण क्रॉप सायन्स चालू केलं, मग आपल्याला यावर्षी त्याची मान्यता मिळाली, कोणत्या संस्थेला मान्यता मिळाली, कधीपासून मिळाली, याचाही उल्लेख आपण माहिती पत्रकामध्ये केलेला आहे. म्हणजे साहजिकच की असं माहिती पत्रक आपण बनवलं की त्या माहिती पत्रकाचा प्रभाव हा विद्यार्थ्यांवर पडतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी हे त्या शाखेकडे वळण्यास कार्यकृत ठरतात. पाचवा मुद्दा असा आहे की कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित प्राथमिक माहिती, उदाहरणार्थ ते महाविद्यालय हे शासकीय आहे, खाजगी आहे, अनुदानित म्हणजे ग्रँटेबल आहे, विनाअनुदानित म्हणजे नॉन ग्रँटेबल आहे, इत्यादी माहिती सुद्धा आपण त्या माध्यमातून प्रस्थापित करत असतो. कनिष्ठ महाविद्यालयाची थोडक्यात पार्श्वभूमी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय कसं आहे, तिथं असणारा जो प्राध्यापक वृंद कसा आहे, तो अनुभवी आहे का, या सर्वांची माहिती आपण त्या माध्यमातून प्रसारित करत असतो. म्हणजे साहजिकच काय तर कनिष्ठ महाविद्यालयाची सुद्धा थोडक्यात आपला पार्श्वभूमी तिथं सांगणं खूप गरजेचं आहे. आवश्यक ती सांख्यिक माहिती म्हणजे विद्यार्थी संख्या किती आहे, किती मुलांना आपण तिथं प्रवेश देणार आहे. आता आपल्याकडं क्रॉप सायन्स या विषयाला या वर्षीपासून आपल्याकडे नवीन अशा मान्यता मिळालेली आहे. मी यासाठी आपण 11वी सायन्स या विद्यार्थ्यांसाठी 50 विद्यार्थ्यांची आपल्याकडे मर्यादा आहे. म्हणजे 50च्या वरती आपल्याला घ्यायची असेल तर त्या दुसऱ्या तुकडीची आपल्याला मान्यता घ्यावी लागते. म्हणजे साहजिकच ही सांख्यिक माहिती जी असेल ही माहिती सुद्धा आपल्याला तिथं देणं खूप क्रमप्राप्त ठरतं. कनिष्ठ महाविद्यालयाची सुविधा, उदाहरणार्थ स्वच्छतागृह, प्रयोगशाळा, क्रीडांगण, सभागृह, ग्रंथालय, अभ्यासिका, वसतिगृह, वाहनतळ, उपाहारगृह इत्यादी गोष्टी सुद्धा आपल्याला या माध्यमातून द्याव्या लागतात. जसं की आपण
आपल्याकडे आता क्रॉप सायन्स आहे, मग विद्यार्थी आपल्याकडे प्रवेश घेतात. मग घेत असताना या ठिकाणी क्रॉप सायन्सची वेगळी लॅब आपल्या इथं उपलब्ध आहे का, प्रयोगशाळा उपलब्ध आहे का, विद्यार्थ्यांची सोय आहे का, त्यांच्यासाठी जी काही शेती असेल ते शेतीची व्यवस्था केली का, या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना माहिती पत्रकाच्या माध्यमातून पोहोचवत असतो. मग या सगळ्या सुविधा जर आपल्याकडे अवेलेबल असतील तर साहजिकच हे माहिती पत्रक विद्यार्थी आणि पालक या दोघांच्या दृष्टीनं खूप उपयुक्त ठरू शकतं आणि खऱ्या अर्थानं त्या माहिती पत्रकाचा चांगला प्रभाव हा पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर पडत असतो. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाची इतर वैशिष्ट्ये म्हणजे उत्कृष्ट असं प्राध्यापक वृंद आहे, भव्य असं क्रीडांगण आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या लॅब ज्या असतील त्या लॅब आपल्याकडे अवेलेबल आहेत. अशा इतर ज्या काही सगळ्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी आपण तिथं क्रमप्राप्त करत असतो. म्हणजे साहजिकच या सगळ्या वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही प्रयोगशाळा आपण सुसज्ज करत असतो. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयात होणारे उपक्रम, उदाहरणार्थ समजा रयतची शाळा असेल तर रयतच्या शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये कमवा आणि शिका हा जो काही उपक्रम असेल तो त्याच्यामध्ये आहे, किंवा NSSच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचे उपक्रम जे असेल ते उपक्रम तिथं राबवले जातात. त्यानंतर पूरक असे फोटो तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस हे माहिती पत्रक तयार करतो त्यावेळेस त्या माहिती पत्रकामध्ये असणारे जे काही फोटो असतील ते फोटो सुद्धा तिथं आपण देणं खूप गरजेचं आहे. त्यानंतरचा पुढचा भाग जो असेल या पुढच्या भागामध्ये संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षेचा निकाल. आता जसं की आपल्याकडं क्रॉप सायन्स हा विषय सायन्ससाठी, परंतु दरवर्षीची आमची जी काही निकालाची परंपरा आहे ही 100% आहे. कला शाखा असेल, वाणिज्य शाखा असेल किंवा शास्त्र शाखा असेल, या तिन्ही शाखेच्या निकालाची परंपरा ही 100% असल्यामुळं साहजिकच आमच्या शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा हा उच्चतम प्रतीचा आहे. हे सुद्धा आम्ही आमच्या माहिती पत्रकाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देऊ शकतो. म्हणजे साहजिकच काय की माहिती पत्रकामध्ये संस्थेच्या इतर शाखांमधील परीक्षेचा निकाल सुद्धा आपण तिथं सांगणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना, जी मुलं आपल्याकडे क्रॉप सायन्स साठी प्रवेश घेत आहेत या मुलांना भविष्यात क्रॉप सायन्सचा काय फायदा होऊ शकतो. तुम्हाला BSc ॲग्री करता येते, त्याचबरोबर तुम्हाला जे काही इतर क्षेत्र असेल MPSC माध्यमातून तुम्हाला पुढे जाता येते. 200 मार्काचं जे क्रॉप सायन्स असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडू शकतात. म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला क्रॉप सायन्सच्या माध्यमातून मिळू शकतात. म्हणजे एक उदाहरणादाखल आपण हा मुद्दा घेतोय. म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या भविष्यकालीन योजना काय आहेत, मुलाला उत्कृष्ट अशी शेती जी असेल ती शेती तिथं अवेलेबल करून देणं, त्या शेतीच्या माध्यमातून वेगवेगळी जे काही पीक असतील त्या पिकांची माहिती करून देणं, अवजारांची माहिती करून देणं, या सगळ्या गोष्टी आपण महाविद्यालयाच्या माध्यमातून त्यांच्यासमोर मांडणार आहोत. किंवा शेती क्षेत्राबद्दल असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील त्या योजना सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यास आपण मदत करणार आहोत. त्यानंतर विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती, फी संदर्भातल्या आपल्या सवलती असतील किंवा स्कॉलरशिप संदर्भातले असतील, या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना त्या माहिती पत्रकामध्ये नमूद करून देतो. कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची माहिती आणि नकाशा. आता तुम्ही सर्व विद्यार्थी तर आपल्या आसपासचे नातेपुते परिसरातले जाल, त्यामुळे साहजिकच, परंतु काही ठिकाणी महाविद्यालय थोडंसं लांब असतं, पर आपल्याला इतर गावांमध्ये इतर शहरांमध्ये सुद्धा आपल्या संस्थेची जाहिरात करायची असेल तर इथपर्यंत आपण कशा पद्धतीनं पोहोचू त्याचा एक छोटासा मॅप, एक नकाशा आपल्याला त्या माहिती पत्रकामध्ये द्यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, आता अनेक लग्नपत्रिका आपण पाहतो, कधी काही वेळेस लग्नपत्रिका या बाहेरच्या मोठ्या शहरांमध्ये असतात तर तिथला पत्ता आपल्याला व्यवस्थित सापडत नाही. अशा वेळेस त्या लग्नपत्रिकेच्या पाठीमागं आपल्या गावापासून तिथपर्यंत जाण्याचा जो रूट असेल, जो रस्ता असेल, त्या रस्त्याचा मॅप किंवा नकाशा तिथं आपल्याला दर्शवला जातो. म्हणजे साहजिकच काय की ज्या वाचकांच्या हातामध्ये आपले माहिती पत्रक पडणारी किंवा ती पत्रिका पडेल तर त्या वाचकांना आपल्यापर्यंत सुव्यवस्थितपणे पोहोचता यावं, पोहोचताना त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागते. त्यासाठी माहिती पत्रकामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी नमूद कराव्या लागतात. आता ही आणि शेवटचा मुद्दा जो असेल आपल्याला त्यामध्ये प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती, त्यानंतर प्रवेश क्षमता, प्रवेशाच्या अटी, आवश्यक ती कागदपत्रे, प्रवेशाबाबतची पात्रता, प्रवेशाची अंतिम तारीख, प्रवेश अर्जाचा नमुना, फी, सुरुवातीला भरायची रक्कम, संबंधित कोर्सचा कालावधी, प्रवेशाच्या कामकाजाची वेळ,
सुट्ट्या केव्हा असतील, संबंधित अधिकाऱ्याचं नाव, त्याचा फोन क्रमांक, प्रवेश निश्चित केव्हा होणार, त्याची तारीख, ती यादी जाहीर करणं, म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय सुरू होण्याची तारीख याबद्दलची माहिती आपल्याला त्यामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की आपण एखाद्या विषयाबद्दलचं ज्यावेळेस आपण माहितीपत्रक काढतो किंवा एखाद्या कॉलेजच्या स्थापनेबद्दलचं ज्यावेळेस आपण माहितीपत्रक काढतो त्यावेळेस त्या माहितीपत्रकामध्ये आपण प्रवेश कधी देणार आहे, प्रवेशाची क्षमता किती आहे, त्यासाठी अटी कोणत्या आहेत. जसं की आता आपण बघितलं की प्रवेश प्रक्रियेबद्दलची माहिती आपण क्रॉप सायन्स आपण जाहिरात केली, त्यामध्ये प्रवेशाची क्षमता तुम्ही लवकरात लवकर प्रवेश घेणं गरजेचं आहे. 50 विद्यार्थी आपण प्रवेशासाठी निश्चित केलेले आहेत. त्यासाठी तुमची जी काही असणारे कागदपत्र असेल, तुमचा इयत्ता 10वी 5चा शाळा सोडल्यात दाखला असेल, मार्कलिस्ट असेल, आधार कार्डची झेरॉक्स असतील, त्यानंतर आपला प्रवेश फॉर्म असेल, ही सर्व कागदपत्र, त्यानंतर तुमच्या प्रवेशाची अंतिम तारीख असेल, अर्जाचा नमुना आपल्याला देता आला, त्याची जी काही फी आपली ठरलेली असेल, ही फी संस्थेची जी काही फी असेल ती, त्यानंतर ती फी किती टप्प्यामध्ये भरणं, पहिला टप्पा असेल त्या पहिल्या टप्प्यामध्ये किती भरायची, दुसऱ्या टप्प्यामध्ये किती भरायची, या संदर्भात सगळी माहिती. त्यानंतर त्या क्रॉप सायन्सच्या गुणांची विभागणी, कशा पद्धतीने त्याचे गुण असतील किंवा किती आपल्याला गुण त्यामध्ये मिळू शकतात, त्यानंतर त्याचे तास कधी असतील, कॉलेजची वेळ किती ते किती असेल, या सर्वाची माहिती. शिवाय हे सगळं ज्यांच्या निदर्शनाखाली चालतंय अशा अधिकाऱ्याचं नाव, त्यांचा फोन क्रमांक, हे सगळं आपण त्या आपल्या माहिती पत्रकामध्ये छापतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना कुठलाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहू नये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मोजक्या आणि थोडक्या शब्दामध्ये माहिती पत्रकाच्या माध्यमातून त्यांना मिळालं की विद्यार्थी आणि पालक हा समाधानी होतो आणि मग तो आपला प्रवेश या ठिकाणी निश्चित करतो. मित्रांनो, आता या माहितीपत्रकाच्या नमुन्यानंतर माहितीपत्रक याचा समारोप आपण करणार आहोत. म्हणजे आजच्या काळात आकर्षक आणि नेमकी माहिती पुरवणारं माहितीपत्रक तयार करणं ही खऱ्या अर्थानं व्यावसायिकांची गरज झालेली आहे आणि त्या वेळेवर उपलब्ध होणं ही ग्राहकांची गरज आहे. त्यामुळं माहितीपत्रक तयार करणं या गोष्टीला सुद्धा आता व्यावसायिक मूल्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या उत्पादनाची किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्राची कुठं ना कुठं तरी जाहिरात करत असतो. भले ती लेखी स्वरूपात असू द्यात किंवा तोंडी स्वरूपात असू द्यात, पण प्रत्येक वेळेस आपलं उत्पादन हे इतर उत्पादनापेक्षा कसं सर्वश्रेष्ठ आहे, आमच्याकडं आमच्या उत्पादनाशिवाय त्याच्याबरोबर अजून काही सवलती आहेत, काही फॅसिलिटीज आहेत, या सर्व गोष्टींचा आढावा तो आपल्या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा माहिती पत्रकाच्या माध्यमातून घेत असतो आणि जास्तीत जास्त भले मग ते विद्यार्थी असतील, पालक असतील, ग्राहक असतील, त्यांना आकर्षक करून घ्यायचा प्रयत्न तो करत असतो. म्हणजे माहिती पत्रक, या माहिती पत्रकाच्या माध्यमातून खरं तर नवनव्या संस्था असतील किंवा उद्योग असतील ते सगळे उदयाला आलेले आहेत. आजचं हे नवीन तंत्रज्ञान जर आपण अवगत केलं तर खऱ्या अर्थानं या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपण समाजाला उत्कृष्ट असे माहितीपत्रक आपण देऊ शकतो. कारण आजचं युग हे जागतिकीकरणाचं, उद्योगधंद्याचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे आणि अशा या स्पर्धेच्या युगामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपण हे जागरूक आणि चौकस राहिलं पाहिजे. कारण ग्राहक वर्ग जो असेल किंवा प्रेक्षक वर्ग जो असेल, वाचक वर्ग जो असेल, या सगळ्यांना आपलं जे काही उत्पादन असेल या उत्पादनाची दररोजच्या दररोज नवीन माहिती हवी असते. जसं आपण टीव्हीवर बघतो की अनेक जाहिराती असतात, वर्तमानपत्रामध्ये आपण बघतो की अनेक जाहिराती आपण वाचतो, टीव्हीवरच्या अनेक शॅम्पूच्या जाहिराती असतील, अनेक साबणाच्या जाहिराती असतील, पण सगळे साबण सारखेच. प्रत्येक साबणाचा हा फेस होतोच आहे, त्याचा सुगंध येतोच. मग आपण सगळ्या साबणांपैकी एखादाच साबण आपण उत्कृष्ट का म्हणतो? कारण त्या साबणाबद्दलची केलेली जी जाहिरात आहे, त्या साबणाबद्दलची दिलेली जी माहिती असेल, ही माहिती इतर साबणांच्या माहितीपेक्षा आपल्याला छान वाटते, ती उत्कृष्ट वाटते आणि म्हणून आपण त्या गोष्टीकडे वळलो जातो. म्हणजे साहजिकच काय तर उत्पादन, संस्थेचं प्रसिद्धीपत्रक, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठपुराव्यानिशी घ्याव्या लागतात. म्हणजे माहिती पत्रकात उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील अप्रत्यक्ष दुवा आपल्याला व्हावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, माहिती पत्रकाचा हा भाग जो असेल, हा भाग या ठिकाणी संपलेला आहे. या माहिती पत्रकामध्ये आपण पाहिलेला जो भाग होता त्यामध्ये प्रास्ताविक, माहिती पत्रकाचं स्वरूप,
माहिती पत्रकाची गरज, त्यानंतर माहिती पत्रकाच्या रचनेची वैशिष्ट्ये, यामध्ये माहितीला प्राधान्य देणे, माहितीची उपयुक्तता समाजाला किती आहे ते पाहणं, त्यानंतर माहितीचं वेगळेपण, आकर्षक मांडणी, भाषाशैली आणि माहिती पत्रकात कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश असावा, या सर्व गोष्टी आज आपण या माहिती पत्रक या उपयोजित मराठीतल्या या घटकामध्ये पाहिलेल्या आहेत. उद्याच्या तासाला आपण या माहिती पत्रकाची कृती असेल, ही कृती उद्याच्या तासाला आपण सोडवणार आहोत. या ठिकाणी आज आपण थांबतोय. धन्यवाद.